आम आदमी पक्षाचा तरुण चेहरा, पक्षाचा राज्यसभेतला बुलंद आवाज आणि अरविंद केजरीवालांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे राघव चड्डा. पण आता दिल्लीच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आपने राघव चड्डांना राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवलंय आणि त्यांच्या जागेवर आता पंजाबचे खासदार अशोक मित्तल यांची वर्णी लागली. राज्यसभेत धडाधड प्रश्न विचारणाऱ्या, सोशल मीडियावर तुफान व्हायरल होणाऱ्या राघव चड्डांसोबत पक्षानं, केजरीवालांनी असं का केलं, पडद्यामागे काय घडतंय, सगळं सविस्तर समजून घेऊ. नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे. आम आदमी पक्षानं राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहून या निर्णयाची अधिकृत माहिती दिली आहे. धक्कादायक म्हणजे पत्रात असंही म्हटलंय की यापुढे राघव चड्डांना संसदेत बोलण्यासाठी वेळ दिला जाऊ नये. या एका वाक्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. पक्षातल्या नाराजीच्या चर्चांवर नवनियुक्त उपनेते अशोक मित्तल म्हणालेत की पक्षात सगळं ठीक आहे, प्रत्येकाला संधी मिळावी ही पक्षाची भूमिका आहे, म्हणून हा निर्णय घेतलाय. पण राघव चड्डा हे गेल्या काही दिवसांपासून पक्षातल्या घडामोडींवर शांत बसलेले दिसलेत. त्यामुळे खरंच आम आदमी पक्षात सगळं काही आलबेल आहे का हा प्रश्न पडतोय. कारण पहा, जेव्हा मध्य धोरण घोटाळ्यात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया निर्दोष सुटले तेव्हा अख्खी पार्टी जल्लोष करत होती, पक्ष जल्लोष करत होता. पण राघव चड्डांनी साधी सोशल मीडिया पोस्ट सुद्धा केलेली नव्हती. अरविंद केजरीवालांची जंतर मंतर मैदानावरची जनसभा असो किंवा पक्षाच्या कार्यालयातली प्रेस कॉन्फरन्स, राघव चड्डा कुठंच दिसले नव्हते. 2024 ची सुद्धा एक घटना आहे. जेव्हा अरविंद केजरीवाल तुरुंगात होते तेव्हा राघव चड्डा ब्रिटनमध्ये होते आणि कारण होतं डोळ्यांच्या शस्त्रक्रियेचं. तेव्हा सुद्धा त्यांच्यावर मैदान सोडून पळत असल्याचे आरोप झाले होते. दुसरीकडे राघव चड्डांच्या कारकिर्दीचा जर विचार केला तर 2012 पासून ते आम आदमी पक्षाच्या जडणघडणीत सोबत आहे. पेशानं चार्टर्ड अकाउंट असलेले राघव चड्डा पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार आणि पॉलिटिकल अफेअर्स कमिटीचे सदस्य सुद्धा आहेत. इंडिया आघाडीमध्ये सुद्धा त्यांनी समन्वयकाची मोठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण गेल्या काही काळात त्यांनी संसदेत जे मुद्दे मांडलेत ते फार चर्चेत आहे. ज्यामध्ये विमानतळावरच्या स्वस्त जेवणाचा मुद्दा असेल, त्यामुळे नंतर उड्डाण यात्री कॅफे सुद्धा सुरू झालं. डिलिव्हरी बॉयच्या वरती जे 10 मिनिटांच्या डिलिव्हरीचं प्रेशर आहे तो मुद्दा मांडला. मोबाईल रिचार्जच्या एक्सपायरीचा मुद्दा आहे, पेड पॅटर्निटीचा मुद्दा आहे. असे अनेक मुद्दे राघव चड्डांनी मांडले. त्याच काळात पक्षानं हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळं चर्चा होते. त्यामुळे मग असा प्रश्न पडतोय की एवढी चांगली कामगिरी, केजरीवालांची एवढी जवळीक, मग तरीही राघव चड्डांना साईडलाईन का केलं जात आहे? की राघव चड्डांना स्वतःच केजरीवालांपासून दूर व्हायचं आहे आणि दुसऱ्या एखादा पक्षाचा झेंडा हातात घ्यायचा आहे? हा प्रश्न आहे. फार काळ लागणार नाही, लवकरच सगळी उत्तरं समोर येतील. पण या घटनेवरच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.